आणि आता आपण महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघणार आहोत। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर मोठे बदल। 10वी पर्यंत 2 ऐवजी 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य, तर 11वी-12वीच्या स्तराऐवजी एकाऐवजी आता 2 भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे। मुंबई आणि ठाणे 2 महानगर बोगद्याने जोडण्यात येणार। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून 12 किलोमीटरचे 2 बोगदे खणले जाणार। बोरिवली ते ठाणे अंतर आता अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार आहे। आगामी आर्थिक वर्षासाठी मिळकत करामध्ये वाढ न करण्याचा पुणे महानगरपालिकेचा कर आकारणी आणि कर संकलक विभागाचा प्रस्तावावर स्थायी समितीच्या पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। पुणे महापालिका हायड्रोजन निर्मिती करणार। पीएमपीच्या इंधनाचा प्रश्न सुटणार। भविष्यात 200 टन क्षमतेचा प्रकल्प उभारणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलसचिव पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू। अर्ज सादर करण्यासाठी 23 फेब्रुवारीपर्यंतची मुदत। बारामती फलटण लोणंद रेल्वे मार्ग अखेर रुळावर। रेल्वे मार्गाचं भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण। या महिन्यात कामाला सुरुवात होणार। पुण्याच्या डेक्कन जिमखाना भागातील पूल महिनाभर बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद राहील। महावितरण ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती। केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामुळे ग्राहकांना हा जाच होतोय। महावितरण आणि बेस्टला वीज वितरण सुधारणा निधी मंजुरीसाठी जाचक अटी।